हॅलो फ्रेंड्स, आपण आता कम्प्युटरचा वर्किंग ऑन अ कम्प्युटर हा थर्ड नंबरचा चॅप्टर पाहणार आहोत. याआधी आपण आपले इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस पाहिले आहेत. तर त्यामध्ये एक समजा जर छोटे चिल्ड्रन असेल तर ते तुम्हाला काय विचारते, प्रश्न विचारते की ते कसं सेफली आपण ओपन करू शकतो कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक मशीन, ते कसं इलेक्ट्रिसिटीशी कनेक्टेड असतं, ते ओपन करतानाच्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस कुठल्या आहेत, UPS म्हणजेच काय. तर त्यावेळेस आपल्याला सर्व क्वेश्चनची उत्तरं भेटतात की तुम्ही जर ओपन करायचे तर ते कशा पद्धतीने सेफली ओपन करू शकता. स्विचिंग ऑन कम्प्युटर करायचे किंवा ऑफ करायचे तर त्याला तुम्ही टर्निंग ऑन किंवा शटिंग डाऊन हे कसे वर्ड यूज केले जातात कम्प्युटरमध्ये. आणि UPS म्हणजेच काय, तर अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. ओके, म्हणजे तो कशा पद्धतीने असतो हेच आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. तर आपण नेक्स्ट स्लाइड घेऊया. नेक्स्ट स्लाइड मध्ये आहे स्टेप्स टू टर्न ऑन द कम्प्युटर. कम्प्युटर टर्न ऑन करण्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप्स आहेत त्या आपण यामध्ये पाहूया. फर्स्ट काय आहे, स्विच ऑन द मेन पॉवर स्विच. स्विच ऑन द मेन पॉवर स्विच म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मेन पॉवर स्विच जे आहे ते ऑन करायचे. देन प्रेस द पॉवर बटन ऑन द UPS टू टर्न इट ऑन. पॉवर UPS पॉवर बटन हे करायचं आपल्याला टर्न ऑन करण्यासाठी. देन नाव प्रेस द पॉवर बटन ऑन CPU बॉक्स टू टर्न इट ऑन. CPU चं पण जे पॉवर बटन आहे ते तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, ऍट लास्ट प्रेस द पॉवर बटन ऑफ मेन मॉनिटर. ओके, टर्न इट ऑन म्हणजे तुम्हाला लास्टला काय करायचंय, मॉनिटरवरचं जे पॉवर बटन आहे ते ऑन करायचंय. म्हणजे ह्या 4 स्टेप्स आहेत त्या तुम्ही प्रॉपरली केल्या पाहिजेत. असं सांगितलं आहे की कम्प्युटर टर्न ऑन करतानाच्या कुठल्या स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आहेत 4. पहिल्यांदा काय करायचंय, मेन पॉवर स्विच ऑन करायचंय, सेकंड UPS ऑन करायचंय, थर्ड CPU चं ऑन करायचं बटन आणि लास्टला मॉनिटरचं बटन ऑन करायचं. म्हणजे अशा तुमच्या या 4 स्टेप्स आहेत. फक्त लक्षात ठेवायचं याच्यामध्ये नोट्स अशी दिलेली आहे की इफ युअर कम्प्युटर डज नॉट स्विच ऑन ड्यू टू एनी रिझन, म्हणजे कुठल्याही कारणास्तव जर तुमचं कम्प्युटर ऑन होत नसेल तर कॉन्टॅक्ट युअर एल्डर्स. ओके, मोठ्या माणसांशी संपर्क साधा, त्यांना सांगा की आपलं कम्प्युटर हे ऑन होत नाही. डू नॉट ट्राय टू फाइंड द फॉल्ट युअर सेल्फ. तुम्ही स्वतःहून ट्राय करू नका की काय फॉल्ट आहे बाबा आणि ते कसं ट्राय केलं पाहिजे, यासाठी स्वतःहून ट्राय करू नका. सेफ यूज ऑफ computer. When we use a computer, it can affect our health. Okay, जेव्हा तुम्ही कम्प्युटर यूज करता ते हेल्थ अफेक्ट करतं. सो लेट अस लर्न हाऊ टू स्टे हेल्दी अँड सेफ व्हाईल युझिंग अ कम्प्युटर. कम्प्युटर यूज करताना काहीतरी तुम्हाला त्या ज्या स्टेप्स सांगितल्या ओपन करण्याच्या, त्याच पद्धतीने यूज करताना कसं सेफली यूज केलं पाहिजे कम्प्युटर हेही देखील सांगितलेलं आहे. अवर पोश्चर म्हणजे पहिल्यांदा आपण कसं बसलं पाहिजे, आपलं पोश्चर कसं असलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. सिट अप स्ट्रेट व्हेन युझिंग द कम्प्युटर. कम्प्युटर यूज करताना तुम्ही स्ट्रेट बसा. कीप युअर फीट, नेक अँड शोल्डर रिलॅक्स. तुमचं कीप फिट असतील, नेक असेल, शोल्डर असेल, ते काय करा तुम्ही रिलॅक्स मध्ये ठेवा, पण स्ट्रेट बसा. ओके, मेक शुअर युअर एल्बो हॅव सपोर्ट. तुमच्या एल्बोला तुमचा सपोर्ट भेटेल. टेबलवर तुम्ही सपोर्ट देणार असताल अशा पद्धतीने ठेवा. बेंड युअर एल्बो कम्फर्टेबली ॲट 90 अँगल. 90 अँगल मध्ये तुम्हाला 90 डिग्री अँगल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, बेंड करायचं आहे तुमचा एल्बो. कीप युअर आईज ॲट गुड डिस्टन्स फ्रॉम द मॉनिटर. नॉट टू क्लोज ऑर टू फार. मॉनिटरपेक्षा खूप लांब किंवा खूप जवळ असं बसू नका. तुमचे जे काय आहे गुड डिस्टन्स ठेवा आईज साठी. ओके, देन नेक्स्ट स्लाइड मध्ये काय सांगितलंय, कीबोर्ड अँड माउस. कीबोर्ड आणि माउस यूज करताना काय करायचंय, तर कीप युअर फिंगर रिलॅक्स व्हेन टायपिंग ऑन द कीबोर्ड. कीबोर्डवर टाईप करताना तुमचे फिंगर हे रिलॅक्स मध्ये ठेवा, टाईप करा, म्हणजे एकदम ताठवून धरू नका. ओके, युअर रिस्ट शुड बी कम्फर्टेबल नॉट बेंड. तुमचं जे रिस्ट आहे ते तुम्ही कम्फर्टेबल ठेवा. ओके, ते बेंड करू नका. ठीक आहे, होल्ड द माउस जेंटली अँड कम्फर्टेबली. म्हणजे या चित्रामध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कीबोर्डवर करताना हा तुमचं जे फिंगर आहे ते रिलॅक्स मध्ये ठेवा. ओके, रिस्ट जे आहे ते तुम्ही बेंड करू नका आणि माउस यूज करताना कम्फर्टेबली करा, करेक्ट पोझिशन मध्ये करा. ओके, यूज द इंडेक्स फिंगर फॉर द लेफ्ट बटन अँड स्क्रोल व्हील. तुमचं इंडेक्स फिंगर जे आहे ते लेफ्ट साइडला ठेवा. ओके, आणि स्क्रोलिंग साठी त्याचा यूज होईल असं.
यूज युअर मिडल फिंगर टू प्रेस द राईट बटन. मिडल फिंगर कशासाठी ठेवा? राईट बटन साठी, म्हणजे जे तुमचं आहे लेफ्ट बटन साठी आणि इकडे राईट बटन साठी असं ठेवा. मेक शुअर नॉट टू बेंड युअर रिस्ट व्हाईल युझिंग द माउस. माउस यूज करताना पण लक्षात ठेवा की तुमचं रिस्ट हे बेंड होणार नाही. ओके, त्यामध्ये काय आहे? गुड मॅनर आणि मास्टर टिप. गुड मॅनर काय आहे? व्हेन इन द कम्प्युटर लॅब मेक अ शुअर एव्हरीवन हॅज अ चान्स टू यूज द कम्प्युटर. प्रत्येकाला आपला कम्प्युटर यूज करता येईल. जेव्हा तुम्ही लॅबमध्ये बसलेले असतात तेव्हा प्रत्येक तुमचा फ्रेंड असेल, कोणी असेल, तर त्याला कम्प्युटर यूज करता येईल याच्यामध्ये तुम्ही द्या. थोडा वेळ तुम्ही यूज करा, थोडा वेळ तुमच्या फ्रेंडला यूज करायला द्या. तोच एक काय झाला? गुड मॅनर्स झाला. ते सेकंड आहे ऑलवेज फॉलो रूल्स ऑफ द लॅब. लॅबमध्ये जे काही रूल्स असतात, म्हणजे लॅबमध्ये आवाज करू नका, लॅबमध्ये गडबड गोंधळ करू नका, लॅबमध्ये येताना चप्पल बाहेरच ठेवून या. ओके, हे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करा. इन्शुअर द कम्प्युटर लॅब्स स्टे नीट अँड ऑर्गनाइज. लक्षात ठेवा की तुमची कम्प्युटर लॅब ही ऑर्गनाइज केलेली असेल. तुम्ही ऑर्गनाइज ठेवाल म्हणजे जेव्हा तुम्ही उठून जाणार आहात त्या ठिकाणी त्यावेळेस तुमची चेअर व्यवस्थित स्टेबल पोझिशनला तुम्ही ठेवून जाऊ शकता. आणि शटडाऊन हा प्रॉपरली करा तुमचा कम्प्युटर. देन नेक्स्ट तुम्ही जा. ओके, त्याच्यामध्ये काय आहे? मास्टर टिपिट. मास्टर टिपिट काय आहे? डू नॉट वर्क फॉर टू लॉंग ऑन अ कम्प्युटर. लक्षात ठेवा, या मास्टर टिपिट खूप वेळ जास्त कम्प्युटरवर वर्क करू नका. टेक शॉर्ट ब्रेक्स टू रिलॅक्स युअर आईज. तुमच्या आईजला रिलॅक्सेशन भेटण्यासाठी तुम्ही थोडासा ब्रेक घ्या. डू नॉट बेंड ओव्हर द कम्प्युटर व्हाईल वर्किंग. कम्प्युटर बेंड करू नका जेव्हा तुम्ही त्याच्यावर काम करत असाल तेव्हा. टेकिंग केअर ऑफ computer. Computer is a delicate machine. It takes a lot of money to buy a computer. So we must use the computer carefully and take care of it. ओके, कम्प्युटरची पण काळजी घ्या, त्याला बेंड करू नका, त्याचा व्यवस्थित यूज करा, जेणेकरून तुम्हाला ते खूप बाय करण्यासाठी त्याला जास्त प्रमाणामध्ये पैसे लागतात. हे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा कम्प्युटर हा काळजीपूर्वक यूज करा. व्हॉट टू डू? त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे काळजीपूर्वक यूज करायचं म्हणजे? तर प्रोटेक्ट द कम्प्युटर फ्रॉम डस्ट बाय कव्हरिंग इट व्हेन नॉट इन यूज. तुम्ही जेव्हा कम्प्युटरचा यूज करत नाही आहात त्यावेळेस तुम्ही काय करा? कम्प्युटर प्रोटेक्ट करून ठेवा. म्हणजे त्यावर तुम्ही जर काय असेल, एखादं तुम्ही जर कापड ठेवलं किंवा एकदा स्क्रीन गार्ड असेल, स्क्रीन गार्ड लावलेलं असेल त्याला कम्प्युटरच्या स्क्रीनला, तर ते तुम्ही लावून ठेवा. यूज अ क्लीन सॉफ्ट अँड ड्राय क्लोथ टू क्लीन द कम्प्युटर. क्लोथ कसं वापरायचं तुम्हाला? क्लीन असेल, स्वच्छ असेल, सॉफ्ट असेल, मऊ असेल आणि ओलं नसलेलं असं तुम्हाला क्लोथ यूज करायचं आहे कम्प्युटर क्लीन करण्यासाठी. कीप द एरिया अराउंड द कम्प्युटर नीट अँड टाईट. कम्प्युटरच्या सभोवतालचा जो एरिया आहे तुम्ही तो स्वच्छ ठेवा. बी जेंटल वेन प्रेसिंग द की ऑन द कीबोर्ड. कीबोर्डवरचा तुम्ही कुठलीही की प्रेस करताना ही सॉफ्टली करा, जेंटल सारखी करा. म्हणजे फक्त अशी एकदम पटकन फास्ट मध्ये जास्त प्रेस करून अशी तुम्ही की करू नका. ओके, त्याची काळजी घ्या. व्हॉट नॉट टू डू. आपण नेक्स्ट पाहणार आहोत व्हॉट नॉट टू डू. ओके, आता काय करायचं हे पाहिजे आपण, काय करायचं नाही हे पाहूया. ओके, अवॉइड इटिंग और ड्रिंकिंग व्हाईल युजिंग द कम्प्युटर. कम्प्युटर जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही काही खाऊ नका किंवा काही पिऊ नका, जेणेकरून ते सांडायची त्यावर भीती असू शकते. ओके, नेवर प्ले विथ द कम्प्युटर वायर. कम्प्युटरच्या वायरशी कधीही खेळू नका. हँडल द माउस, कीबोर्ड, मॉनिटर अँड अदर पार्ट्स ऑफ द कम्प्युटर केअरफुली. कम्प्युटरचे पार्ट जे असतात ते केअरफुली तुम्ही हँडल करा, यूज करा त्याचा. कसे पण खचकन ओढू नका. डू नॉट टच द मॉनिटर अँड कीप शार्प और प्रायोरिटी पॉइंट्स ऑब्जेक्ट अवे फ्रॉम इट. ओके, डू नॉट टच द मॉनिटर. मॉनिटर टच करू नका. अँड कीप शार्प और पॉइंट ऑब्जेक्ट अवे फ्रॉम इट. म्हणजे ह्या मॉनिटर पासून तुम्ही काय करा? शार्प किंवा पॉइंटेड ऑब्जेक्ट जे असतील ते तुम्ही लांब ठेवा. ओके, त्याला जास्त टच करू नका. आपण म्हणतो ना की स्क्रीन गार्ड त्याचा खराब होऊ शकतो, जे स्क्रीन खराब होऊ शकते. ओके, त्यासाठी तुम्ही कम्प्युटरचा यूज करताना केअरफुली करा. आता फन आणि लर्न आहे, त्याच्यामध्ये पाहूया की लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो. ही खालचे पिक्चर्स बघा. राईट द करेक्ट स्टेप
number to given the sequence to start a computer. आपण पाहिलं मागे ना कम्प्युटर स्टार्ट करताना काय केलं पाहिजे, तर मग तुम्ही स्टेप बाय स्टेप सांगा की कुठली स्टेप फर्स्ट लाईन, ओके, कुठली बटन स्विच ऑन करायची, देन नेक्स्ट कुठली येईल तुमचा जो काय आहे तो काय ह्याला काय म्हणतात, काय म्हणतात, यूपीएस, राईट, यूपीएस तुम्ही टर्न ऑन करा. देन सीपीयू तुम्ही टर्न ऑन करा आणि लास्टला काय करा, तुम्ही तुमचा मॉनिटर जो आहे तो टर्न ऑन करा, म्हणजे 1 2 3 देन 4. ओके. देन फॅक्ट बाईट आपण पाहूया की फॅक्ट बाईट काय आहे त्याचा, की विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ऑल डेव्हलप बाय मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन टू रन पर्सनल कम्प्युटर. पर्सनल कम्प्युटर रन करण्यासाठी आपण कुठली ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो, दादा तर विंडोज. ओके. वर्किंग विथ विंडो, आता विंडोवर विंडो वापरतो, मग वर्किंग त्याच्यावर कसं केलं पाहिजे विंडोवर. विंडो इज अन ऑपरेटिंग सिस्टीम दॅट हेल्प टू रन युअर कम्प्युटर. इट कंट्रोल डिफरंट पार्ट्स ऑफ कम्प्युटर. ओके, डिफरंट पार्ट्स जे असतात ते कम्प्युटरचे ते वर्किंग होतात कुठे, या विंडोज मध्ये. विंडोज डेस्कटॉप, लास्ट क्वेश्चन आहे, जे आहे तुमचा पॉइंट तो, विंडोज डेस्कटॉप जस्ट लाईक अ you keep your things on your desk in the classroom. Windows provide a big desktop on the computer screen. Desktop is a background on which everything is appear, just like your keep your things. तुमच्या सगळ्या काय आहेत त्या थिंग्स युअर डेस्क इन अ क्लासरूम, क्लासरूमच्या डेस्कवर ठेवा. विंडोज प्रोव्हाइड अ बिग डेस्कटॉप ऑन अ कम्प्युटर स्क्रीन, म्हणजे तुम्ही तुमचं जे काही असेल तुमचे नोटबुक असतील, बुक्स असतील, ते ठेवण्यासाठी जसं तुम्हाला डेस्कटॉप असतं ना, तसंच या डेस्कटॉप मॉनिटरचं पण असतं विंडोजमध्ये. तर त्याच्यामध्ये खूप सगळ्या लार्जमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा जो डेटा आहे तो तुम्ही स्टोअर करू शकता. ओके. डेस्कटॉप इज अ बॅकग्राऊंड ऑन विच एव्हरीथिंग इज ऍपियर. त्या बॅकग्राऊंड डेस्कटॉपच्या यालाच तुम्ही मॉनिटरलाच काय म्हणता, डेस्कटॉपचा बॅकग्राऊंड म्हणता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी स्टोअर करू शकता किंवा डिस्प्ले करू शकता. एव्हरीथिंग त्याच्यामध्ये तुम्ही ऍपियर्स करू शकता. देन नेक्स्ट पॉइंट आहे आयकॉन. आता आयकॉन कशाला म्हणायचं बरं, when we switch on the computer, जेव्हा तुम्ही कम्प्युटर स्विच ऑन करता, you see a screen with many small picture on the desktop. त्यावेळेस तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतं, स्मॉल पिक्चर दिसतात. ओके, डेस्कटॉपवर. दिस पिक्चर आर कॉल्ड एज ए आयकॉन. यालाच काय म्हणणार तुम्ही, आयकॉन. ICON, स्पेलिंग लक्षात ठेवा, आयकॉन. Each icon represent a program or folder on a computer. याच्यामध्ये हाच काय रिप्रेझेंट करतो, आपल्याला प्रोग्राम आहे हा किंवा फोल्डर आहे कम्प्युटर मध्ये असलेलं. ओके. नेक्स्ट समजलं आयकॉन म्हणजे काय, जे तुमच्या डेस्कटॉपवर जे दिसत आहे तुम्हाला स्मॉल पिक्चर्स मध्ये, तर ते काय आहे, स्मॉल पिक्चर म्हणजे तुमचं आयकॉन आहे. ओके. देन नेक्स्ट ऑल पेपर. ऑल पेपर म्हणजे काय, जस्ट लाईक बी स्प्रेड अ टेबल कव्हर ऑन अ टेबल. आपण टेबलवर जसं तुम्ही टेबल कव्हर स्प्रेड करता, त्याच पद्धतीने तुम्हाला डेस्कटॉपवर कव्हर असतो, आणि त्याच कव्हरला म्हणजे त्याच पिक्चरला काय म्हणता तुम्ही, ऑल पेपर असं म्हणता. ओके. नेक्स्ट काय आहे तुमचं, टास्क बार. यू सी थिन स्ट्रिप ऍट द बॉटम ऑफ द कम्प्युटर. तुमच्या कम्प्युटर मध्ये पहा की तुम्हाला ही जे दिसते का स्ट्रिप, ओके, खूप पातळ अशी स्ट्रिप दिसते का बॉटमला, पहा. ओके. तर डेस्कटॉप मध्ये ते लेफ्ट साइड टू राईट साइड, दिस इज कॉल्ड एज ए टास्क बार, म्हणजे टास्क कंप्लीट करते ते काहीतरी, म्हणून त्याला टास्क बार म्हणतात. टास्क बार contains start button and other useful parts which are commonly needed by the user. आपण आपल्याला जे काही कॉमनली यूज करणाऱ्या, फास्ट मध्ये यूज करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण काय करू शकतो, मिनिमाइज करून टास्क बार वर ठेवू शकतो. ओके. when we work with a program, it icon is seen on the task bar. आपण जेव्हा एखादं आयकॉन्स यूज ओपन करतात त्यावेळेस त्याचा जो काय आहे लोगो, तो कुठे तुम्हाला डिस्प्ले होतो, या टास्क बार वर. ओके. इट ऑल्सो डिस्प्ले डेट अँड टाइम ऑन द राईट हँड. राईट हँडला तुम्हाला काय डेट आणि टाइम दिसतो, साऊंड दिसतो, नंतर तुमचं वायफाय असेल, ब्लूटूथ असेल तर त्याचे सगळे नोटिफिकेशन याच्यावर असतात, त्याला काय म्हणतात, टास्क बार. लक्षात येतं. आणि जे तुम्ही इमेज दिसणार आहे तुमची कव्हर असणार आहे त्याला ऑल पेपर म्हणतात. आयकॉन म्हणजेच काय, डेस्कटॉपवर स्मॉल इमेजेस असतात त्यांना काय म्हणणार तुम्ही, आयकॉन. ओके.
देन स्टार्ट बटन. ओके, स्टार्ट बटन म्हणजे काय? दिस इज अ स्मॉल बटन ऑन द लेफ्ट हँड साइड शो स्टार्ट मेनू. व्हेन यू क्लिक ऑन इट, जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड साइडला पाहाल तुमच्या, तर तिथे तुम्हाला स्टार्ट बटन दिसेल, स्टार्ट मेनू म्हणून. व्हेन यू क्लिक ऑन इट, स्टार्ट मेनू डिस्प्ले ऑप्शन टू ओपन व्हेरियस प्रोग्राम प्रेझेंट ऑन युअर कॉम्प्युटर. कॉम्प्युटरमध्ये काय काय प्रोग्राम आहेत ते सगळ्यांचे ऑप्शन डिस्प्ले करतो कोण? स्टार्ट मेनू. प्रोग्राम आर अरेंज इन अ अल्फाबेटिकल ऑर्डर. प्रोग्राम हे तुमचे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज केले जातात. स्टार्ट मेनू also show the power button to shut down and restart the कम्प्युटर. स्टार्ट मेनू काय दाखवतो? हा झाला तुमचा स्टार्ट मेनूचा लोगो इमेज. तर तुम्ही त्या काय करणार? स्टार्ट मेनू काय डिस्प्ले करतो की या कम्प्युटरमध्ये कुठले कुठले प्रोग्राम आहेत, कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म होणार आहेत हे दाखवण्याचं काम हे स्टार्ट मेनू करतो. त्याच्याप्रमाणे तुमचं जर कम्प्युटर असेल तर तुम्ही रिस्टार्ट करण्यासाठी किंवा शटडाऊन करण्यासाठी त्याचे पॉवर बटन हे त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. देन नेक्स्ट आहे सर्च बार. सर्च बार काय आहे? इट इज अ सेकंड पार्ट ऑफ टास्क बार. यू कॅन टाईप द प्रोग्राम नेम टू क्विकली फाइंड द प्रोग्राम. तुम्हाला एखादा प्रोग्रामचं नेम इथे स्टार्ट बटनवर क्लिक करून नाही पाहिजे, फास्टली पाहिजे, तुम्ही काय करू शकता? सर्च बारवर तुम्ही डायरेक्ट इथे सर्च करू शकता. टास्क बार मध्ये हा झाला तुमचा स्टार्ट बटन आणि हा टास्क बार म्हणजे सर्च बार असतो. तुम्ही तुमचं जे प्रोग्राम पाहायचं, तुम्हाला पेंट पाहायचा, तुम्ही PAINT पेंट टाकायचं आणि ओके करायचं. देन तुम्हाला काय म्हणणार? सर्च बार सर्च करून देणार. ओके, इट सेव्ह लॉट ऑफ टाइम फ्रॉम गोइंग थ्रू द स्टार्ट मेनू. म्हणजे स्टार्ट मेनू वर जा आणि मग नंतर काहीतरी फाइंड आउट करा, तर त्यासाठी जास्त वेळ लागेल. पण तुम्ही सर्चिंग मध्ये डायरेक्ट नाव टाकलं तर तुम्हाला टाइम तुमचा सेव्ह होण्यासाठी यूज होईल. देन नेक्स्ट आहे प्रोग्राम आयकॉन. त्याच्यामध्ये आणखी एक टास्क बार मध्ये प्रोग्राम आयकॉन असतो. द प्रोग्राम विच यू यूज ऑफन टू प्लेस ऑन अ टास्क बार. दिस आर जे pinning a program. The large middle part of the taskbar show the pin program. जो केलेला आहे आपण पिन प्रोग्राम, तोच काय असतो तुमचा? म्हणजे स्टार्ट वरती स्क्रीन कोणती ओपन आहे? हे केलेले पिन केलेले असतात तुम्ही टास्क वर. तुम्हाला सांगितलं ना, जर फास्ट मध्ये तुम्हाला काही ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही हे पिन करून ठेवता टास्क वर, डायरेक्ट तुम्ही इथून ओपन करणार. देन ओपनिंग प्रोग्राम. ओपनिंग प्रोग्राम कसं करणार तुम्ही? क्लिक ऑन द स्टार्ट बटन. ओके, तुम्हाला सांगितलं स्टार्ट बटन वरून क्लिक करू शकता किंवा तुम्ही सर्च बार मध्ये पाहू शकता, राईट. मग आता आपण स्टार्ट बटन पाहूया स्टेप. क्लिक ऑन द स्टार्ट बटन. स्टार्ट बटन वर क्लिक करा. स्टार्ट मेन्यू विल ओपन. ओके, स्टार्ट मेन्यू झाला तुमचं ओपन. यूज द स्क्रोल बार टू स्क्रोल डाऊन. स्क्रोल डाऊन करण्यासाठी तुम्ही किंवा स्क्रोल अप करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? स्क्रोल बारचा यूज करणार आहात. लुक ॲट द लेटर टी. लेटर टी पाहायचा. अंडर द लेटर टी यू विल फाइंड द टक्स पेंट फोल्डर. ओके, तुम्हाला काय होणार आहे? द टक्स पेंट हे फोल्डर भेटणार आहे. क्लिक ऑन इट. इट विल ओपन टू शो युअर टक्स पेंट. क्लिक ऑन इट. टक्स पेंट विल ओपन. ओके, समजलं? म्हणजे तुम्हाला काय करायचं? पहिल्यांदा स्टार्ट बटनवर क्लिक करायचं आहे, नंतर तुमचा हा जो काय आहे त्याने स्क्रोलने तुम्ही खाली 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 वरती 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 घ्यायचं आहे. नंतर तुम्ही टी प्रेस करायचा आहे. ओके, टी प्रेस केल्यानंतर फक्त टी नावाची येतील. मग टक्स पेंट कुठे आहे तो शोधायचा आहे. चक्री क्लिक करायचा, नंतर तुमची फुल स्क्रीन टक्स प्रिंटची ओपन होईल, राईट. ओके, स्टेप टू शट डाऊन कम्प्युटर. कम्प्युटर आपण ऑन करायचं शिकलो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काय कशाला आयकॉन म्हणतात, कशाला वॉलपेपर म्हणतात, कशाला टास्क बार म्हणतात, टास्क बारवर कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म होतात, स्टार्ट बटन, सर्च बार, प्रोग्राम आयकॉन हे आपण पाहिलं. आता आपण तुमचं कम्प्युटर शट डाऊन करण्याच्या स्टेप्स पाहूयात. ओके, क्लोजिंग ऑन द ऍक्टिव्हिटी टुरिंग द कम्प्युटर ऑफ इज नोन ॲज ए शटडाऊन. तुम्हाला ऍक्टिव्हिटी सगळ्या तुमच्या बंद करायच्या, तर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? शटडाऊन म्हणणार आहे. त्याच्यासाठी कुठल्या स्टेप्स फॉलो करायच्या? स्टेप नंबर 1, युजिंग द माउस क्लिक ऑन द स्टार्ट बटन. माउसचा यूज करा, स्टार्ट बटनवर क्लिक करा. ओके, स्टार्ट बटन माहिती आहे तुम्हाला, हे स्टार्ट बटन आहे. ओके, स्टार्ट बटनवर क्लिक करा. इन द स्टार्ट मेनू क्लिक ऑन पॉवर अँड शट डाऊन. ओके, क्लिक जेव्हा तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक करणार तेव्हा तुम्हाला शटडाऊनचा ऑप्शन दिसेल. थर्ड स्टेप्स काय आहे? आफ्टर शटडाऊन press the power button if monitor to switch it off. Then fourth step काय आहे? Press the power button off
the UPS to switch it off. जेव्हा तुम्ही शटडाऊन करणार आहे तेव्हा पॉवर बटन तुमचं मॉनिटरचं ते काय आहे प्रेस करा, जेणेकरून तुमचा मॉनिटर हा स्विच होईल, ऑफ होऊन जाईल. आणि जेव्हा तुमचं पॉवर बटन पण ऑफ आहे मॉनिटरचं, ओके, शटडाऊन केलाय तुम्ही पीसी, नंतर युपीएस पण शटडाऊन करा, प्रेस करा पॉवर बटन ऑफ द युपीएस, राईट. देन स्विच ऑफ द मेन पॉवर पण तुम्हाला काय करायचे, स्विच करायची. Shutdown means turning the computer off safely. ओके, त्याच्यामध्ये नोट काय आहे, नेव्हर टर्न ऑफ द कम्प्युटर विदाउट प्रॉपर शटडाऊन, दिस मे डॅमेज फाईल इन इट. म्हणजे जर प्रॉपर शटडाऊन न करता जर तुम्ही कम्प्युटर डायरेक्ट मेन स्विच ऑफ करून जर कम्प्युटर जर बंद करत असताल तर त्यातल्या फाईल या डॅमेज होऊ शकतात. ओके, आता खाली बघा फन साठी काय, लुक ॲट द पिक्चर गिवन बिलो केअरफुली, mark the picture with green which show the safe use of computer and mark with red with wrong use. आता तुम्ही सांगा कुठला सेफ यूज स्टेट मध्ये बसलाय, ओके सेफ यूज. नंतर तुमचे जे काय आहे एल्बो, हँड, लेग काय तुम्ही सिंपल ठेवलेले आहेत, म्हणजे तुम्ही हा सेफ यूज करताय. तुमचा स्क्रीन हा तुम्ही लांब ठेवलाय तुमच्या आईस पासून, म्हणजे तुम्ही सेफ यूज करताय. आणि पण तुम्ही कसं पाण्याचा यूज करून डायरेक्ट क्लीन क्लोथ न यूज करताय काय आहे तुमचं रॉंग यूज आहे. ओके, आणि किंवा काहीतरी खाताय कम्प्युटर यूज करताना तर तो काय आहे तुमचा रॉंग यूज आहे, राईट. देन फोन साठी आणखी एक आहे, लेबल द नेम यू सी ऑन द डेस्कटॉप. ओके, तुम्ही याला काय म्हणणार आहात, डेस्कटॉप वरच्या जे शॉर्ट मध्ये दिसतात ते स्मॉल पिक्चर आयकॉन, राईट. ओके, हे काय आहे, स्टार्ट बटन. स्टार्ट बटनच्या इकडच्या साईडला हे काय आहे, सर्च बार. आणि हे पूर्णच काय आहे तर टास्क बार, राईट. इथे तुम्हाला जी काही इमेज दिसते ती इमेज म्हणजे ऑल पेपर, म्हणजे कव्हर घातलेला आहे. ओके, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, ऑल पेपर. देन इकडच्या साईडला तुम्हाला काय दिसत आहे, राईट साईडला डेट आणि टाइम. बॉटमला तुम्हाला काय दिसत आहे राईट साईडच्या डेट आणि टाइम. ओके, तर आपण आता वर्कशीट सॉल्व करूया. ओके, फर्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर स्मॉल पिक्चर ऑन द डेस्कटॉप दॅट रिप्रेझेंट अ प्रोग्राम और फोल्डर. प्रोग्राम आणि फोल्डर रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरता तुम्ही, ऑल पेपर वापरता का, नाही. काय वापरता तुम्ही, आयकॉन. स्मॉल पिक्चर डेस्कटॉपवरचं स्मॉल पिक्चर त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, आयकॉन म्हणणार आहे. विच ऍक्टिव्हिटी मस्ट डू यू टेक केअर ऑफ युअर कम्प्युटर, कुठली ऍक्टिव्हिटी असणार आहे, प्ले द माउस, कीबोर्ड, मॉनिटर अँड अदर्स पार्ट केअरफुली. ओके, केअरफुली यूज करायचे ते. अमन वॉन्ट टू स्टार्ट अ कम्प्युटर, विच शुड वी ही स्विच ऑन फर्स्ट. पहिल्यांदी काय स्विच ऑन करणार, पहिल्यांदी मॉनिटर का, युपीएस का, नाही. देन मेन पॉवर स्विच करायचं, पहिल्यांदी स्विच ऑन करायचं आणि देन नेक्स्ट करायचं. ओके, मेन पॉवर नंतर कुठला आहे, युपीएस. युपीएस नंतर कुठला, सीपीयू. सीपीयू नंतर कुठला, मॉनिटर, राईट. विच डिव्हाइस इज कनेक्टेड बिटवीन द मेन पॉवर स्विच अँड द कम्प्युटर, कुठला डिव्हाइस डायरेक्ट कनेक्टेड असतो मेन पॉवर स्विचला आणि कम्प्युटरला, राईट. युपीएस हा डिव्हाइस हा डायरेक्ट कनेक्टेड असतो. देन फिफ्थ आहे, डॉट डॉट हेल्प टू रन अवर कम्प्युटर अँड कंट्रोल डिफरंट पार्ट्स. ऑपरेटिंग सिस्टीम. पेंट हेल्प करतं का कम्प्युटर रन करण्यासाठी किंवा कंट्रोल डिफरंट पार्ट, नाही. पेंट फक्त चित्र काढतं. ओके, कीबोर्ड करतं का, नाही. कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइस आहे, आपल्याला फक्त ते इनपुट प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो त्याचा यूज करतो. माऊस करतं का, नाही. तर ऑपरेटिंग सिस्टीम हे यूज होतं आपल्या सगळ्या काही जे कम्प्युटरवर पार्ट्स आहे, डिफरंट प्रोग्राम आहेत त्यांना कंट्रोल करण्यासाठी. ओके, देन नेक्स्ट आहे क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. ओके, तर त्याच्यामध्ये वर्ड दिलेला आहे ती फिफ्थ, टास्क बार, स्टार्ट मेनू, स्विच बार आहे ना. फर्स्ट आहे, ए थिन स्ट्रिप ऍट द बॉटम ऑफ द डेस्कटॉप इज कॉल्ड एज ए. थिन स्ट्रिप कुठली असते ही, याला काय म्हणतात, टास्क बार. टास्क बारचा स्पेलिंग पाठ करा, TASKBAR, टास्क बार. देन सेकंड इज स्टार्ट मेनू, डिस्प्ले ऑप्शन टू ओपन व्हेरियस प्रोग्राम. डॉट डॉट डिस्प्ले ऑप्शन टू ओपन व्हेरियस प्रोग्राम. कुठे दिसतात तुम्हाला व्हेरियस प्रोग्राम आहेत या कम्प्युटरमध्ये, स्टार्ट मेनूवर. ओके,
While you shut down a computer, switching off the main power is the dot dot step. मी मेन पॉवर स्विच करणार आहे जेव्हा तुम्ही शट डाउन करणार ओके कितवी स्टेप्स आहे 5th स्टेप्स आहे right. Then next you can type the program name in the dot dot to quickly find that program. प्रोग्राम नेम आपण टाइप करतो कुठे फाइंड करण्यासाठी एकदम एक्स्ट्रा फास्ट मध्ये एखादा प्रोग्राम तुम्हाला जर फाइंड करायचा असेल शोधायचा असेल तर तुम्ही काय सर्च बार वर तुम्ही काय करणार आहात तो प्रोग्रामचं नेम टाकणार आहात. नंतर 5th आहे प्रॉपर डॉट डॉट इज द पिक्चर दॅट कव्हर द डेस्कटॉप. डेस्कटॉप वर कुठला पिक्चर तुम्ही कव्हर करू शकता म्हणजे डेस्कटॉप कव्हर करण्यासाठी काय यूज करू शकता ऑल पेपर राईट. बी स्मार्ट बी केअरफुल अँड बी एक्सपर्ट. देन नेक्स्ट आहे त्याचं कुठलं वर्किंग ऑन कम्प्युटरचं की वर्कशीट मध्ये सी क्वेश्चन सी आकडा आहे तुमचा टिक करायचे ओके. व्हाईल युजिंग द कम्प्युटर अवर बॅक शुड बी स्ट्रेट. ट्रू का फॉल्स ट्रू ओके टिक करायचे. क्लीन द कम्प्युटर विथ अ क्लीन रफ अँड वेट क्लोथ बरोबर आहे का नाही रफ क्लोथने किंवा वेट क्लोथने नाही करायचे. While you turn on the computer, first step is to switch on the UPS. UPS switch करायचं आहे का फर्स्टली नाही आधी पॉवरचं बटन टाकायचं ओके म्हणजे हे रॉंग आहे. पिन pin program are the programs which we use often and these are placed on the taskbar. ओके taskbar वर स्पेस असतो ना आपला पिन केलेला प्रोग्राम राईट. Start menu display option to open various program present on your computer. Start menu display करतो का की तुमचे various program आहेत म्हणून आहे ओके राईट. then तुम्हाला मॅच करायचं कॉलम 1 आणि कॉलम 2 तर फर्स्टला काय कशाची मॅच होईल शो द पॉवर बटन टू शट डाऊन ओके. देन नेक्स्ट काय आहे फर्स्ट हे काय दाखवते फोल्डर दाखवते. फोल्डर कशाची तुम्हाला कनेक्टेड होणार आहे रिप्रेझेंट प्रोग्राम ऑर फोल्डर राईट. देन विंडोज हे स्टार्ट बटन आहे मग हे कशाचं काय दाखवते तुम्हाला कव्हर द डेस्कटॉप. देन ही स्क्रीन काय दाखवते 3rd नंबरची प्रिव्हेंट कम्प्युटर फ्रॉम सडन शटडाऊन. देन 4th नंबर काय आहे शो द पॉवर बटन टू शट डाऊन ओके. देन नेक्स्ट आहे तुमचं आन्सर द क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय आहे व्हॉट इज वॉलपेपर. त्याचा आन्सर कसं येईल ए वॉलपेपर इज अ पिक्चर दॅट कव्हर द डेस्कटॉप. तुमचा डेस्कटॉप कव्हर करण्यासाठी एक फक्त पिक्चर आहे जे आपल्याला कव्हर केलं जातं आपलं डेस्कटॉप ओके. सेकंड इज अ राईट डाऊन द फुल फॉर्म ऑफ युपीएस. युपीएस चा फुल फॉर्म काय आहे मी फर्स्टला सांगितलं होतं तुम्हाला राईट अनइंटरप्टेबल पॉवर सप्लाय. यू म्हणजे अनइंटरप्टेबल पी म्हणजे पॉवर एस म्हणजे सप्लाय राईट. देन तुम्हाला 3rd क्वेश्चन आहे राईट एनी टू पोस्चर टू कीप अवर सेफ while using a computer. कम्प्युटर यूज करताना तुमची 2 पोस्चर सांगा की जे सेफली आहे. फर्स्टली काय आहे सिट अप स्ट्रेट विथ युअर बॅक स्ट्रेट. तुमचं स्ट्रेट बसा ओके. कीप युअर फीट फ्लॅट ऑन अ फ्लोर. तुमचे जे फीट आहेत पाय आहेत ते फ्लॅटली ठेवा कुठं फ्लोअरवर. राईट एनी टू हॅबिट यू मस्ट अवॉइड टू टेक केअर ऑफ युअर कम्प्युटर. अवॉइड करायच्यात कुठला अवॉइड करायच्यात काही खाणं आणि स्क्रीनला किंवा वायरला तुम्ही खेळणं त्याची टच करणं ओके. मग ते कसं येणार आहे डू नॉट ईट ऑर ड्रिंक व्हाईल युझिंग द कम्प्युटर. और सेकंड येणार आहे डू नॉट टच द वायर अँड स्विच ऑन वेट हँड्स. ओल्या हाताने तुम्ही स्विच ऑन करू नका आणि वायरला हात लावू नका. राईट इन इट 2 ways टू टेक केअर ऑफ युअर कम्प्युटर. कम्प्युटरची कशी काळजी घेणार आहे तुम्ही कीप द कम्प्युटर कॅन अँड डस्ट फ्री. कम्प्युटर कसं ठेवणार तुम्ही क्लीन आणि डस्ट फ्री ठेवणार. कम्प्युटर हे तुम्ही क्लीन ठेवा आणि डस्ट फ्री ठेवा. द सेकंड आहे हँडल द माउस कीबोर्ड मॉनिटर अँड अदर पार्ट्स केअरफुली. जे काही पार्ट्स आहेत कम्प्युटरचे ते केअरफुली हँडल करा.
देन तुम्हाला जी टाईपचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे राईट द स्टेप टू स्विच ऑफ ऑन ए कॉम्प्युटर. स्विच ऑन करण्यासाठी कम्प्युटरच्या कुठल्या स्टेप आहेत हा तुम्ही लक्षातच ठेवा. स्टेप फर्स्ट कुठली आहे? स्विच ऑन द मेन पॉवर स्विच. स्विच ऑन द मेन पॉवर स्विच. सेकंड स्टेप से प्रेस द पॉवर बटन ऑन यूपीएस टू टर्न इट ऑन. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बटन प्रेस करा नंतर तुम्ही यूपीएस कडे जायचंय आणि यूपीएस चं पॉवर बटन तुम्ही ऑन करायचंय. देन नेक्स्ट काय करायचंय? नाव प्रेस द पॉवर बटन ऑन द सीपीयू बॉक्स ऑन द टर्न इट ऑन. नंतर तुम्ही पॉवर बटन कशाचं करणार आहे? तुम्ही प्रेस सीपीयूचं. ओके, नेक्स्ट काय करणार आहे? ऍट लास्ट प्रेस द पॉवर बटन ऑफ मॉनिटर टू टर्न इट ऑन. मॉनिटरचं पॉवर बटन हे ऑन करायचं. ओके, लक्षात येत आहे? पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं? स्विचचं पॉवर बटन पाहायचंय, नंतर यूपीएसचं पाहायचंय, नंतर सीपीयूचं पॉवर बटन आणि नंतर कशाचं? मॉनिटरचं पॉवर बटन पाहायचंय. ओके, ह्या स्टेप्स आहेत 4. शटडाऊन करण्यासाठी 5 स्टेप्स आहेत. स्विच ऑन करण्यासाठी टर्न ऑन. ओके, 4 स्टेप्स आहेत. राईट द स्टेप्स ऑफ शटडाऊन ऑफ अ कम्प्युटर. कम्प्युटर शटडाऊन काय करताना काय करायचंय? हा जो लोगो आहे, ही जी इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचंय. कशाची आहे? स्टार्ट बटनची. क्लिक ऑन द स्टार्ट बटन. देन नेक्स्ट क्लिक ऑन द पॉवर. देन क्लिक ऑन शटडाऊन. द सिस्टीम विल शटडाऊन. सिस्टीम शटडाऊन होती त्यावेळेस काय करायचं आपल्याला? स्विच ऑफ द मेन पॉवर स्विच. मेन पॉवर स्विच तुम्हाला स्विच ऑफ करायचंय. ओके, थँक्यू. तुम्हाला जर यामध्ये काही समजलं असेल तर कमेंट करा. काही समजलं नसेल तर काय समजलं नाही त्यासाठी मला कमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.